वाळूस समाचार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. चॅनलला आज पहिली मुलाखत आपण घेतोय उमेदवाराची. माझ्यासोबत आज आहे संतोष दळवी, जे वाळूजमध्ये आहेत, राहायला मला वाटतं साठेनगरमध्ये आहेत. आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या जिल्हा परिषदेचं आपल्या वाळूज सर्कलचं जे सीट आहे आरक्षित जे झालेलं आहे ते मागासवर्गीय प्रवर्गासाठी झालेलं कास्ट. तर संतोष दळवी हा त्या तयारीला लागलेला आहे. असं मला काय जाणवलं की ज्यावेळेस काल परवा सहज व्हॉट्सअपवरती ज्यावेळेस बघत होतो मी आपल्या ग्रुपवर, तर त्यांनी लांजीचा एक दौरा केला आणि त्या लांजीच्या दौऱ्यामध्ये भरपूर त्यांनी तिथल्या मतदारांच्या भेटी गाठी घेतल्या आणि ते काही फोटो आले होते. अरे म्हणलं, इकडं तर तिकीट भानगडी हे सगळं व्हायच्या आधी ग्राउंड लेवलला एक जण कामाला लागलाय. मग काही प्रश्न पडले की बाबा तिकीट फायनल झालं काय, नाही झालं तरी काम कसं काय करतोय, या सगळ्या गोष्टींशी चर्चा करण्यासंदर्भात इथं आपण त्याला बोलवलंय. पण त्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला संतोषची सांगायची आहे. आत्ता एक मला वाटतं एक 2-2.5 महिन्यापूर्वी संतोष दळवीच्या 10वीच्या वर्गात शिकत असणाऱ्या सगळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी म्हणजे वर्गमित्र आणि वर्गमैत्रिणी यांचा खूप मोठा गेट टुगेदरचा कार्यक्रम आपल्या जेठान फाट्याच्या सृष्टी लॉन्सला झाला होता. आणि त्या कार्यक्रमात म्हणजे बरेच गेट टुगेदर पाहिले मी, पण तो पहिला गेट टुगेदर असा बघितलं की त्याच्यामध्ये त्यांच्या वर्गातल्या मित्रमैत्रिणींची संख्या किंवा उपस्थिती सर्वाधिक होती. हो, शिक्षकांसोबत, आणि शिक्षकही सर्वाधिक उपस्थित होते. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये साईनाथ विद्यालय, नूतन कन्या विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळा या तिन्ही शाळांमध्ये जे यांचे मित्र विखुरलेले होते आणि नूतन कन्यामधल्या विद्यार्थिनी सुद्धा, या सगळ्यांना एकत्रित आणलं होतं त्यांनी. त्याच्यामुळे काय झालं की त्या प्रोग्राममध्ये तिन्ही शाळेचे शिक्षक शिक्षिका, आणि ते असा म्हणजे खूप मोठा कार्यक्रम झाला. म्हणजे मी पण थोडा आश्चर्यचकित झालो होतो. आणि त्याचं अँकरिंग माझ्याकडे दिलेलं होतं काकासाहेब केरे या दोघा तिघांनी. बरोबर. खूप हे का सांगतोय मी, तर संतोष दळवींनी त्यावेळेस त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे, शिक्षकांचे, 10वी केव्हा झालेली तुझी? 1998-99 98-99. आज 2025 चालू आहे. किती वर्ष झाले? जवळपास 26 ते 27 वर्ष झालेले. 27 वर्ष जुने सगळे मित्र शोधणे, त्याच्यानंतर समजा मैत्रिणी शोधणे आणि शिक्षक शोधणे, इट इज नॉट अ जोक. त्यांचे मोबाईल नंबर काढणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं, हे फार व्यवस्थित त्यांनी केलेलं होतं. आणि सगळ्या मित्रांनी ही जबाबदारी, म्हणजे जे सगळ्यात मोठं संकटाचं काम होतं ते याच्यावर सोडून दिलं होतं की हे तू कर बाबा, हे आमच्याकडून काही होणार नाही. आणि तोपर्यंत मला ही काही माहिती नव्हती. काका साहेब केरे आणि सुनील जाधव दोघं तिघ जण इन टच होते माझ्या. तर मी ज्यावेळेस तिथं गेलो होतो ते सगळं बघून भारावून गेलो होतो. हे सगळं या ठिकाणी सांगण्यामागचा उद्देश आहे की एक असा उमदा कार्यकर्ता, पक्ष आपण ठीक आहे नंतर बोलू, पक्षाबद्दल चर्चा होणारच आहे, की जो संपर्क कुठपर्यंत करायचा, कसा करायचा, किती जुन्या लोकांपर्यंत संपर्क करायचा, याचं सगळं म्हणजे तेवढा पाठपुरावा करणाऱ्यापैकी एक आहे, हे मला म्हणायचं होतं. तर असा एक इच्छुक उमेदवार तयार होतोय. आणि आफ्टर ऑल शेवटी इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी जागा सुटलेली आहे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी. तर तिकीट मागासवर्गीय प्रवर्गातल्याच उमेदवारांना, कार्यकर्त्यांना किंवा गावकऱ्यातल्या कुणी एखाद्या व्यक्तीला भेटणार आहे. त्यात एक नाव संतोष दळवीचं चर्चेत आलं नाही माझ्या घरी, पण डायरेक्ट ते कामाला लागलेलं दिसलं. आणि म्हणून मी आज संतोष दळवीला चर्चेसाठी इथं बोलवलेलं आहे. तर नमस्कार संतोष दळवी. नमस्कार सर. आणि आज आपण जी चर्चा करतोय अगदी मनमोकळं, काही म्हणजे कॅमेरा चालू आहे किंवा आता काहीतरी असं फार आकडून जाण्याचं काही कारण नाही, जास्त त्याचं बर्डन घेऊ नको. नाही, मला बी अभिमान वाटतोय, मी माझ्या शिक्षकासोबत इंटरव्ह्यू देतोय. आता तुम्ही पुढचे काही म्हणजे या गावासाठी काहीतरी काम करणाऱ्यापैकी आहात, त्याच्यामुळं तुमचा परिचय पण लोकांपर्यंत झाला पाहिजे. बरोबर.
तर संतोष दळवीचा परिचय जर द्यायचा आहे तर संतोष दळवी हा MIM चा कार्यकर्ता आहे गेल्या किती वर्षापासून? 10 वर्षापासून. गेल्या 10 वर्षापासून. आता सध्या तुझं वय मला 43 स्टार्ट आहे आता. 43 वजा 10 33 वर्षाचा असताना त्यांनी काम सुरू केलेलं आहे MIMचं. आणि MIMचा तो माजी जिल्हा उपाध्यक्ष पण राहिलेला आहे. हो. आणि अतिशय स्ट्रॉंग आम्ही बघितलेलं आहे त्याला काम करत असताना MIMच्या बाबतीमध्ये. आणि ठीक आहे, ज्याच्या त्याच्या पक्षामध्ये जो तो काम करतो. पण संतोष, माझा पहिला प्रश्न पक्षाला डोळ्यासमोर ठेवून असा आहे की अजून तिकीट तुझं फायनल व्हायचं. हो 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 बरोबर. हो हो. तिकीट फायनल होण्या अगोदर काही पक्षांनी म्हणजे आता इथं सर्वा इम्तियाज जलीलच. हो हो हो. मग इम्तियाज जलील साहेबांनी काही असा क्रायटेरिया किंवा काय काय अशा काही सूचना दिल्या का? हो. किंवा तुम्ही काही कार्यकर्ते तिकिटासाठी तिथे गेले होते का? आपल्या वाळूज मधून समजा जसा तू गेला, अजून कोणी इच्छुक, असं काय नेमक्या या घडामोडी घडल्या थोडक्यात जरा आम्हाला कळवलं तर बरं होईल. पक्षाचे सर्व आदरणीय माझे खासदार इम्तियाज जलील साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्था जे आहे स्वबळावर लढण्याची त्यांनी घोषणाच केलेली मागच्या एक अच्छा, म्हणजे युती होणार नाही कुठल्याही नाही, पक्षाबरोबर? काय आमचा पक्ष जो आहे तो अनटचेबल झालेला आहे. आणि अनटचेबल अनटचेबल म्हणजे त्यांना ते शिवायला कोणी तयारच नाही. परंतु आम्हाला समाजामध्ये गोरगरीब जनतेला न्याय द्यायचा आहे म्हणून आम्हाला ह्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. अच्छा, आणि म्हणजे आंबेडकर गट किंवा हे अशी पण युती होण्याचे काही चान्सेस? ते आता पक्षश्रेष्ठीच आहे. आम्ही तर सर्व दरवाजे आमच्या पक्षश्रेष्ठीनं दरवाजे उघडे ठेवलेले आहेत. आम्ही युती करणार आहोत, परंतु जे कोणी असेल त्यांच्यासोबत युती करणार आहोत. म्हणजे शक्यता आपण धरू शकतो. ओके, पुढे. आणि त्याच्यात पक्षश्रेष्ठीने आत्ताच आपल्या दिवाळीच्या दिवशी आमचा कार्यकर्ता मेळावा होता संपूर्ण महाराष्ट्राचा, मुंबई वगळता. त्याच्यामध्ये त्यांनी सर्व स्पष्ट भूमिकेमध्ये झाला होता तापडिया नाट्य मंदिरला आपल्या औरंगाबाद संभाजीनगर मध्ये झाला तो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट भूमिकेमध्ये त्यांची मांडणी केलेली आहे. कुठल्याही कार्यकर्त्याला जर पक्षाच्या निवडणुकीला म्हणजे चिन्ह असे लागत असेल, समज निवडणुकीला सामोरे जायचे, तर त्यांनी सर्वात प्रथम कोणाचंही शिफारस माझ्याकडे घेऊन यायचं नाही. त्याचं तिकीट कट, म्हणजे जो शिफारस आणेल त्याचं तिकीट कट. शिफारस प्रथम तर हे सांगितलेले. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला तिकीट मिळून देतो, तुम्ही मला इतके इतके पैसे द्या, असं जर कोणी मागत असेल आणि म्हणत असेल तर डायरेक्ट तुमच्याकडे नंबर आहे म्हणजे माझ्यावाला, डायरेक्ट मला कॉल करा आणि सांगा हा अमुक अमुक व्यक्ती आहे, मला पैसे मागतोय, तो म्हणतोय की मी पक्षाकडचं तुला बी फॉर्म देतो. म्हणजे तोही विषय तोही विषय त्यांनी संपवलेला आहे. आणि सोशल मीडियावरती तुम्ही पक्षाचा बॅनर लावून तुम्ही भावी उमेदवार, फिक्स ह्या गोष्टी करू नका. आणि ज्याचं कोणाचं सोशल मीडियावर जर दिसलं तर त्याचं हे नाव कट, म्हणजे त्याची यादीच तयार. म्हणजे त्या सोशल मीडियावर पक्षाचं कुठलंही चिन्ह किंवा नाव याचा उल्लेख करायचा नाही. जर केला तर त्याचाही उमेदवारी कट होणार. तर मग एवढं सगळं ऐकल्याच्या नंतर मलाही भीती वाटली. साहजिक आहे ना, तिकीट पाहिजे मला, तिकीट लढायचंय. बरोबर. तर मग मी ह्या गोष्टी समजून घेतल्या आणि मी इंडिव्हिज्युअल जे आहे ते मी सुरुवात केली. म्हणजे आता सध्या तुझा जो प्रचार चालू आहे त्याच्यात कुठे पक्षाचा इन्व्हॉल्वमेंट नाहीये, फक्त कार्यकर्ता या नात्याने काम करणं चालू आहे. कार्यकर्ता या नात्याने मी काम करतोय. आणि जनतेशी 2 शब्द मी बोलतोय, संवाद साधतोय, प्रत्येकाला बोलतोय. आणि मला ह्या गोष्टी करत असताना बरेचशा लोकांचे प्रश्न पण येतात, भाऊ तुम्ही तिकीट कोणाकडून घेणार? मी सरळ सांगतो मी माझ्या पक्षाचं तिकीट घेणार. मला म्हणजे मी ऑप्शन दुसरा काही ठेवलेला नाही, म्हणजे अजून माझ्या डोळ्यासमोर आलेलाच नाही. तर मी माझ्या पक्षाकडेच मी तिकीट मागायला जाणार आहे. तर मला म्हणजे असे अनेक, का तुम्ही अपक्ष लढणार आहे का आणखी दुसऱ्या पक्षाकडून घेणार आहे म्हटलं, अजून तर सध्याला माझ्या मानसिकतेमध्ये काही नाही. मी सर्वप्रथम प्रायोरिटी माझ्या पक्षाला दिले, पक्ष नेतृत्वाला. कारण माझ्या पक्षाने मला सांगितलेलंच नाही ना का तुम्हाला तिकीट नाही म्हणून, किंवा तुम्हाला लढायचं नाही, तुम्हाला शांत बसावं लागेल म्हणून, असं काही सांगितलं नाही. बरं. याशिवाय अजून एक प्रश्न असा आहे की अजून कोणी कॉम्पिटिटर उमेदवार म्हणून वाळूज गावातून पक्षाकडे गेला किंवा वाळूज गावात तशा पद्धतीने कामाला लागला, अशी नावं नाही घेतली चालतील संख्या? मी आता तुम्हाला सांगितलं की असे काही उमेदवार जे आहेत ते दुसऱ्यांना घेऊन जातात तिथं.
अच्छा. यांना उमेदवारी द्या. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं शिफारस चालणार नाही नाही. म्हणजे अच्छा. हा, आता असे काही उमेदवार आहे ते इथं गावामध्ये बसून 4 लोकांमध्ये बसून सांगतायत माझं तिकीट फिक्स आहे आणि मला फिक्स उमेदवारी आहे असं ते सांगतात. असंच एक कार्यकर्त्यांनी आमच्या पक्षश्रेष्ठींना जे समीर साजिद बिल्डर साहेब आहे जनरल सेक्रेटरी महाराष्ट्राचे, त्यांना कॉल केला होता की तो उमेदवार जो आहे तो ऐच्छिक उमेदवार जो तो असा उड्या मारू लागला तो, आणि म्हटलं की असं असं, तर त्यांनी डायरेक्टली त्यांना फोन केला समीर साजिद. हा, तर ते उमेदवाराला इच्छुक उमेदवाराच्या संदर्भामध्ये आमचे जनरल सेक्रेटरी ना, म्हणजे जे समीर साजिद बिल्डर साहेब जे आहेत आमचे महाराष्ट्र प्रदेशचे जनरल सेक्रेटरी आहे, त्यांना डायरेक्ट कॉल केला कि साहब बोले आपने इस व्यक्ति का टिकट फाइनल कर दिए क्या? तो आमचे त्यांनी सांगितलं आपको किसने बोला? अच्छा, आपको किसने बोला कि हमने उनका टिकट फाइनल? अभी कुछ नहीं है तो ये टिकट कहाँ से? हाँ, ये कुछ नहीं है तो ये टिकट का नाही सवाल ही नाही पैदा होता. हा जो आहे उमेदवार हा वाळूज मधला एक होता का? हा, वाळूज मधला. ठीक आहे, प्रत्येक जण आपल्या प्रयत्न करणारे, काही विषय नाही. संपर्क जो सुरू झालाय, तर आता किती गावांपर्यंत संपर्क झालाय, किती दिवसांमध्ये झालाय, एक अंदाज? जसे की जिल्हा परिषदची सुरुवात झाली, म्हणजे तारीख डिक्लेअर झाली, तारीख नाही डिक्लेअर झाली परंतु निवडणुका डिक्लेअर झाल्या किंवा निवडणूक होणार आहे. हा, तर मग मी त्यावेळेस काय केलं, सर्वप्रथम वाळूज गाव खूप मोठं गाव, इथं 21,700 म्हणजे जवळजवळ 22,000 मतदान आपल्या वाळूज गावातच आहे. ओके. हा, तर मग मी सर्वात प्रथम माझ्या गावातूनच सुरुवात केली. ओके. हा, मग संबंधित जे जुने कार्यकर्ते ज्यांनी माझ्यासोबत मागच्या पंचवार्षिकला काम केलेले, मी त्यांच्याशी सर्वात प्रथम संपर्क करण्याचा. हा, मी प्रत्येकाला फोनवर प्रत्यक्षात भेटून या सगळ्या गोष्टी मी सुरू केलेल्या आहे. आणि नंतर मग मी याला गेलो, नारायणपूरला गेलो. नारायणपूरमध्ये बरेचसे आमचे शहर अध्यक्ष आहेत, त्यांच्या बी सोबत मी तिथं फिरलो, कार्यकर्त्यांशी लोकांशी संवाद साधला. तर तिथं पण मला पॉझिटिव्ह गोष्ट माझ्या फेवरमध्ये आली. मी मागच्या पंचवार्षिकला लांजीमध्ये जरा थोडंसं कमी पडलो होतो, म्हणून मला लांजी गावामध्ये जरा जास्त जोर देणं. मागच्या पंचवार्षिकला कोणत्या सीट साठी उभा होतो तू? मी जिल्हा परिषदलाच होतो. अच्छा. हा, बरं. तर लांजीचा संपर्क झालाय, हो, नारायणपूरचा झालाय, वाळूज गावातही चालू आहे, कारण गाव खूप मोठं आहे. मी त्यामुळे वाढवायचं करण्याचा प्रयत्न करतोय. थोडा एक प्रश्न, आता सध्या तुम्ही काय काम करता? मी कंपनीमध्ये जॉबला होतो, प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला होतो आणि 25-30 वर्ष जॉब केला. परंतु आमचं पाठीमाग पगारवाढीवरून थोडासा कंपनी व्यवस्थापनासोबत वाद झाला. कंपनी व्यवस्थापनाची मानसिकता नव्हती तेवढं पगार वाढून देण्याची, आणि आजच्या महागाईनुसार प्रत्येकाला म्हणजे खर्च वाढलेला आहे, तर आम्ही सर्वांनी व्हीआरएस घेतलेला आहे. बर, मग सध्या काय आज हे चालू? मी आता सध्याला मी म्हणजे मला जॉब नाही. बरं, व्हीआरएस घेऊन किती दिवस झाले अंदाजे? 1 तारखेला घेतलेला आहे. या अच्छा, म्हणजे रिसेंट विषय. म्हणजे संतोष हा कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करत होता. किती वर्ष काम केलंय? 25 वर्ष. 25 वर्ष काम केल्यानंतर त्याच कंपनी बरोबर झालेल्या काही अंतर्गत विषयामुळे त्यांनी रिझाईन केलंय. तर हा थोडक्यात छोटासा परिचय संतोष दळवीचा आपण या ठिकाणी घेतलाय, आणि आता आपण हा विषय हळूहळू जसा वेळ जवळ यायला लागेल त्यावेळेस त्याच्यात आपण अपडेशन करत चालू. तर होऊ द्या चर्चा या सदराखाली ही पहिली चर्चा आपण केलेली आहे डायरेक्ट उमेदवाराशी, आणि उमेदवारांनी त्यांच्या पक्षाची भावना, प्रश्नोत्तर काही फार आपण सध्या केले नाही, कारण आपण आता सध्या उमेदवाराला जाणून घेतोय आणि उमेदवारांचा परिचय होऊन आपल्या वाळूज गावातील जनतेपर्यंत पोहोचावा, हा एक वाळूज समाचार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. मला एक तुम्हाला एक सांगायचं, म्हणजे खूप म्हणजे आनंदाची बी गोष्ट आहे आणि खूप मला म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट पण यायला लागलेला आहे. जसे की आम्ही मागच्या 2-3 महिन्यापूर्वी गेट टुगेदर साजरी केलं होतं, सर्व वर्ग मित्र जोडले. म्हणजे आमचा माणूस जो हा म्हणजे वर्ग मित्रच असतात, त्यांना कुठे जात धर्म हे काही लावलेले नसतात. बरोबर. आणि आता काय झालेलं आहे, आमच्या या गेट टुगेदर मुळे ना आता
जे उमेदवार आहे का तिने स्वतःचे वर्गमित्रांचे एक ग्रुप बनवायला सुरुवात केलेली आहे. अच्छा. बर आणि त्यांचे ग्रुप तयार होत आहेत आणि ते म्हणतात हा माझा वर्गमित्र आहे, मी याला सोडणार नाही. म्हणजे कोण म्हणतो उमेदवार म्हणतो, मी त्याला दाबून धरलेले आहे, हा माझा वर्गमित्र आहे आणि माझी भावना त्याच्याशी लागलेली आहे. तर आम्ही हे जेव्हा ह्या गोष्टी ऐकतो, आजच एका उमेदवाराच्या म्हणजे माझा वर्गमित्र आहे त्याच्या मोठ्या भावाने सांगितलं आता मी धर्म संकटात पडलेलो आहे. मला कस काय, आता तू तुझ्या मित्र जो आहे तो तुझा वर्गमित्र आहे, तो पण वोटर आहे, मी पण वोटर आहे, पण हा उमेदवार जो आहे हा माझा वर्गमित्र. अच्छा, म्हणजे तुमच्याच वर्गमित्रातून अजून एखाद्या पक्षातून उमेदवारी घेतोय? नाही, माझ्या नाही, त्याच्या मित्राच्या, म्हणजे माझ्या मित्राचा जो भाऊ आहे त्यांचा मित्र जो आहे तो पक्षातून दावेदारी करतोय. तर ते काय झालेले आता म्हणजे सगळे वर्गमित्र जे आहेत, जे उमेदवार आहेत त्यांचे सर्व वर्गमित्र एकत्रित आणण्याचं काम हे आता हे उमेदवार करतायत. आणि आम्हाला ह्या गोष्टीचा फार आनंद आहे की आम्ही हे जे सुरुवात केलेली आहे, म्हणजे जाती धर्म हा लगे बाजूला, म्हणजे माणूस प्रश्नच नाही ना. वर्गामध्ये एका जेव्हा शिकतो मुलगा त्याच्यात सगळ्या जाती धर्माचे सगळेच असतात. तो विद्यार्थी शिकायला आलेला, तर डोकं अपडेट करायचंय, त्याच्यामुळे त्याचा जातीशी संबंध नाही. परंतु आज म्हणजे आम्ही ते बघतोय, स्वतः उमेदवार म्हणून आम्ही बघतोय ना, तर ते म्हणते की आम्ही सगळे वर्गमित्र आता एकत्रित येण्याचं काम करतोय. त्याचं सांगायचं तात्पर्य असं आहे की म्हणजे मलाही एक छोटीशी माहिती अशी मिळाली की यांच्या गेट टुगेदर नंतर यांचे जेवढे वर्गमित्र होते त्या वर्गमित्रांशी यांनी संपर्क केला. त्यावेळेस वर्गमित्रांनी हे सांगितलं की तू जर उभा राहिला तर आम्ही सगळे वर्गमित्र म्हणून तुझ्या पाठीशी उभं राहणार आणि तुला सहकार्य करणार. अडचणी आहेत त्याच्यामध्ये किंवा पक्षाचं तिकीट भानगडी, पण ते म्हणे जसं आम्हाला जमेल त्या पद्धतीने आम्ही तुला सहकार्य करू, छुपा करू, उघड करू, जो काय असेल, कारण बऱ्याच गोष्टी त्याच्यात पाळाव्या लागतात. तर या गोष्टी संतोष दळवीचं आता हे बोलणं असं आहे की बाबा यांचा आदर्श घेऊन लोक आता तो नवीन प्रयत्न करायला सुरू झालेले आहेत किंवा आपण पण वर्गमित्र गेट टुगेदर वगैरे वगैरे असं. तर ही होती एक छोटीशी मुलाखत संतोष दळवीची. चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचं बेल आयकॉन दाबा, ऑलला जाऊन क्लिक करा, म्हणजे काय होईल की तुम्हाला जसा नवीन व्हिडिओ पडेल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला त्याच्यावरती जाऊन आपला व्हिडिओ पाहता येईल. तर होऊ द्या चर्चा या विषयातली ही पहिली चर्चा आपण इथं थांबवत आहोत. संतोष दळवी, तू इथं आला, नमस्कार. तू या ठिकाणी येऊन तुझा परिचय दिला. तुझं कार्य तर आम्ही पाहतोच आहे गेल्या 2.5-3 महिन्यापासून, समजा तो पण मी टचमध्ये नव्हतो, पण मी तू ड्युटीला जाताना येताना सगळ्या ठिकाणी बऱ्याच वेळा वॉच पण केलेलं आहे. आणि छान गोष्ट ही आहे की स्वभाव चांगला आणि बाकीच्या भानगडीत नाहीये, थोडक्यात सांगायचं तर माझ्या चॅनलतर्फे माझ्यातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा. तुला घवघवीत यश मिळो अशी आम्ही बाबा ईश्वरचरणी प्रार्थना करू. धन्यवाद. तुम्ही बोलवलं त्याबद्दल माझे खूप खूप धन्यवाद. ओके.